नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेड पोलिसांची सर्वात मोठी कारवाई. लाखो रुपयांच्या गुटख्यासह 2 संशयितांना घेतले ताब्यात. कुणबी मराठा असलेली नोंद. दापोली तालुक्यात कोकणातील पहिली कुणबी मराठा असलेली नोंद आढळली. सिंधुदुर्गामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत अघोरी प्रकार. मतदान बूथवर आढळला टाचण्या टोचलेला लिंबू. नवऱ्याने बोहल्यावर चढण्याची तयारी दाखवावी. मंत्री दीपक केसरकर यांचे सूचक विधान. किरण सामंत यांच्यावर केली टिप्पणी. आणि नवी मुंबई पोलीसकृत जल्लोष. वर्दीतल्या दर्दीचा. नवी मुंबई पोलिसांचा दिवाळी मेळावा संपन्न. पाहुयात सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील वेरळ या ठिकाणी शनिवारी मध्यरात्री खेड पोलिसांनी संशयास्पद टेम्पोची तपासणी केली असता लाखो रुपयांचा बेकायदेशीर गुटखा पोलिसांनी ताब्यात घेतलाय. दरम्यान 15 ते 20 लाख रुपये अंदाजे किंमत असलेल्या या गुटख्याची 20 पोती होती. ही 20 पोती पोलिसांनी ताब्यात घेतली असून या गुटख्याच्या पोत्यांची वाहतूक करणारा टेम्पो देखील खेड पोलिसांनी ताब्यात घेतलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील ही मोठी कारवाई खेड पोलिसांनी केली असून अंदाजे 15 ते 20 लाख रुपये किमतीचा हा गुटखा विक्रीसाठी खेडमध्ये आणत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रत्नागिरी पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून अंमली पदार्थ विरोधात कारवाईचा बडगा सुरू केलाय. याच कारवाई दरम्यान बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या तसेच साठा करणाऱ्यांवर देखील कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्वात मोठी ही कारवाई शनिवारी मध्यरात्री खेड पोलिसांनी केली असून लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांनी ताब्यात घेतलाय. या प्रकरणी 2 संशयितांना देखील ताब्यात घेण्यात आलाय. तर शासनाच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच तहसीलदार कार्यालयात कुणबी मराठा जात नोंद शोध मोहीम सुरू झाली आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे, परंतु कोकणातील मराठा हा कुणबी मराठा नसल्याचं बोललं जात होतं. कोकणातील मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र घेणार नसल्याचं नेत्यांनी आधीच जाहीर केलंय. त्यावरून मोठा वाद सुद्धा पेटला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत कांगवाई गावातील महसुली जन्म मृत्यू नोंद दप्तरात 1965 साली गंगाराम सखाराम घाग यांची कुणबी मराठा अशी नोंद आढळून आली आहे. तसेच पोफळवणे गावातील दौलत धोंडू मोरे यांची देखील कुणबी मराठा अशी नोंद आढळून आली आहे. सूचनेनुसार आम्ही आता कालपासून आमच्याकडे तालुक्यामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये आपण मराठा नोंदीबाबत शोध सुरू केलेला आहे. कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशा ज्या नोंदी आहेत त्या आम्ही शोधतोय. आणि काल आमच्या तहसीलच्या रेकॉर्डमध्ये जो 14 नंबरचा उतारा असतो जन्म मृत्यू रजिस्टर, त्याच्यामध्ये आम्हाला 2 नोंदी आढळून आलेल्या आहेत. तर ह्या नोंदी आम्ही समितीपुढे ठेवू आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये निर्णय घेतला जाईल. चिपळूणमधून जाणारा मुंबई गोवा महामार्ग तयार करण्यासाठी चांगलाच उशीर होतोय. त्यातच बहादूर शेख नाका येथील पुलाच्या दुर्घटनेनंतर चिपळूण प्रशासन आता ॲक्शन मोडवर आलाय. आज चिपळूणचे प्रांत अधिकारी आकाश लिगाडे यांच्या पुढाकाराने सर्व प्रशासकीय अधिकारी, महामार्ग अधिकारी यांनी तब्बल 2.5 तास चालून महामार्गाची पाहणी केली आहे. पाक पॉवर हाऊस पासून बहादूर शेख नाक्यापर्यंत स्वतः चालून या अधिकाऱ्यांनी नाले, जोड रस्ते, पार्किंग व्यवस्था, रस्त्याचा उतार, सांडपाण्याची व्यवस्था या सर्व छोट्या छोट्या गोष्टींची पाहणी केली. बहादूर शेख नाका येथील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फेरीवाले आणि रिक्षा स्टँडची देखील व्यवस्था करून तात्पुरता बस स्टॉप पुढे सरकवण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी तहसीलदार प्रवीण लोकरे, डीवायएसपी राजमाने, चिपळूण नगर परिषदचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, महावितरणचे अधिकारी लवेकर, तहसीलदार तसेच नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान प्रशासनाने महामार्गाच्या कामावर असाच अंकुश ठेवावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. 16 तारखेला मुंबई गोवा हायवेवरचा हा चिपळूणमधला ब्रिज ज्यावेळी कोसळला त्याच्यानंतर पालकमंत्री आणि सार्वजनिक मंत्री यांनी या ठिकाणी व्हिजिट दिल्या आणि त्यानंतर बऱ्याचशा सूचना त्यांनी केलेल्या आहेत. हा जो 5 मीटरचा सर्व्हिस रोड आहे तो 7.5 मीटरचा करण्याच्या पण सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या शहरामध्ये जो 3.5 किलोमीटरचा हायवे गेलेला आहे त्याच्या सर्व्हिस रोडच्या वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण होणं काम बाकी होतं. त्याचबरोबर जे 4 लेन पंचायत समितीपर्यंत आहे त्यातही काही टप्पा बाकी होता 100-200 मीटरचा.
त्याची पाहणी आज सकाळी आम्ही सर्वांनी केली. त्याच्यामध्ये DYC साहेब आहेत, मुख्याधिकारी साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर MSCB आहेत, हायवेचे अधिकारी आहेत आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्टदार आहेत. याच्यामध्ये जे सर्व्हिस रोड 2.5 मीटरने वाढवायचं आहे ते काम असेल, पार्किंगच्या स्पेसेसचं बऱ्यापैकी काम केले की जे मध्ये पुलाच्या जागी त्या ठिकाणी पार्किंगची स्पेस झाल्यामुळे जे 5 मीटरचा सर्व्हिस रोड आहे त्याच्यावर जी वाहनं लागत होती ती पार्किंग स्पेसला लागली जातील. आणि पाण्याच्या किंवा गटारीच्या जे काही समस्या आहेत त्याची पूर्ण आज आम्ही 2-2.5 तास पाहणी करून त्यास 1 ते 1.5 महिन्यामध्ये पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये चिपळूण मध्ये जो ब्रिज कोसळलेला आहे त्याच्यामुळे ब्रिजचं काम लवकर पूर्ण होणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे सर्व्हिस रोड चांगल्या पद्धतीने करून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याचा या माध्यमातून प्रयत्न आहे की पावसाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी रस्त्यावर साठणे किंवा या गोष्टी होतात. तर पावसाळ्याला 5-6 महिने त्याच्यामध्ये गटारी स्वच्छता असेल किंवा इतर पण कामं असतील ती सर्व आम्ही या माध्यमातून 1 ते 2 महिन्यात करणार आहे की जेणेकरून मेपर्यंत सर्व पावसाळ्याची पूर्वतयारी या हायवेची होऊन जाईल. रत्नागिरी जिल्ह्यातील ओशिवळे ग्रामपंचायत हद्दीत साकवाचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सांकव फक्त 6 महिन्यात ढासळून अवस्था अतिशय बिकट झाली आहे. ग्रामपंचायत आणि अधिकारी यांच्या संगनमतानं हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केलाय. या कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. राजापूर तालुक्यातील ओशिवळे ग्रामपंचायत हद्दीमध्ये जिल्हा परिषदमधून 2 वेगवेगळी विकास कामे सन 2022-23 मध्ये करण्यात आली असून त्यातील नारकरवाडी येथील साकवाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालंय. संपूर्ण साकवा फक्त 6 महिन्यात ढासळून अवस्था अतिशय बिकट झाली आहे. साकवाचे काम हे लाकडी फळ्या, सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या टाकून कॉन्क्रीट करण्यात आल्या. तसेच बौद्धवाडी रस्त्याची सुद्धा परिस्थिती अतिशय बिकट आहे. सदर रस्त्याच्या अंदाजपत्रकामध्ये 5 मीटरची मोरी असून रस्त्यामध्ये कुठेही मोरी टाकलेली दिसत नाही. मात्र सदर मोरीचे पैसे अधिकाऱ्यांच्या संगनमतानं काढण्यात आले आहेत. रस्त्यात डांबर देखील पूर्ण टाकलेले नाही, त्यामुळे रस्त्याची खडी उकरून आली आहे. या दोन्ही कामांची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. सिंधुरत्न समृद्ध योजना कार्यकारी समितीच्या झालेल्या बैठकीत 131 कोटींच्या योजनांना 27 कोटी रुपये वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आंब्यांवरील फळमाशीच्या उच्चाटनासाठी ट्रॅप देण्यास शालेय शिक्षण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी मान्यता दिली. हिंगोली वसमत येथे मंजूर झालेल्या हळद प्रक्रिया संशोधन केंद्राचे उपकेंद्र रत्नागिरी येथे सुरू करण्यासाठी कृषी विद्यापीठानं प्रतिसाद देण्याची सूचना पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी बैठकीत दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी M. देवेंद्र सिंग, सिंधुरत्न कार्यकारी समितीचे विशेष निमंत्रित किरण सामंत, माजी आमदार प्रमोद जठार, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी उपस्थित होते. सध्या राज्यात दिवसा ऑक्टोबर हीटचा तडाखा आणि रात्री गारवा असा अनुभव नागरिकांना येत आहे. यात आता पावसाची भर पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवर 3 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलाय. मळभयुक्त वातावरणाने पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळतंय. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढलाय. यामुळे पुढील 3 दिवस गोवा आणि दक्षिण कोकण किनारपट्टीवर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये रविवारी सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदारांनी मतदान करण्यास उत्साह दाखवला होता. सकाळी 9:30 ते 11:30 या वेळेत 32.84% मतदान झालं. एकूण 1,25,029 मतदारांनी यावेळी मतदान केलंय. त्यात 61,671 महिला आणि 63,358 पुरुष मतदारांचा समावेश होता. त्यानंतर दुपारी 1:30 वाजेपर्यंत 52.9% मतदान झालंय. त्यात 1,05,000 महिला आणि 97,818 पुरुष मतदारांचा समावेश होता. अलिबाग, पेण, पनवेल, कर्जत, उरण, सुधागड, माणगाव, तळा, पोलादपूर आणि महाड तालुक्यामध्ये 50 ते 71% मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमध्ये 22 ग्रामपंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर 4 ग्रामपंचायत पूर्णतः बिनविरोध झाल्यात.
तर एक ग्रामपंचायतमधील एक प्रभागात मतदान प्रक्रिया पार पडली असून उर्वरित 17 ग्रामपंचायतींचे मतदान शांततेत पार पडले. 52 मतदार केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया पार पडली. सकाळपासूनच मतदान केंद्रावर नागरिकांनी मतदानासाठी गर्दी केली होती. मतदानाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आला होता. जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यामध्ये आज सकाळपासूनच निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झालेली असून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. तालुक्यामध्ये सर्वत्र शांततेचे वातावरण असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. पोलादपूर तालुक्यामधील 22 ग्रामपंचायतीमधील 4 ग्रामपंचायती पूर्णतः बिनविरोध झालेल्या असून एक ग्रामपंचायतमध्ये एक प्रभागामध्ये निवडणूक घेण्यात येणार आहे. सर्वत्र शांततेचे वातावरण व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. माझे कोकणसाठी देवेंद्र दरेकर, पोलादपूर. वाढते प्रदूषण आणि वाढती महागाई याचा विचार करून खेडमधील अभिषेक पाटणे शेट्टे याने पर्यावरणपूरक आणि सामान्य माणसांच्या खिशाला परवडतील अशा किमतीचे आकाशकंदील बनवले आहेत. अनेक प्रकारांचे आणि अनेक रंगांचे आकाशकंदील अभिषेकनं दिवस रात्र एक करून तयार केलेत. आतापर्यंत जवळपास 1000च्या आसपास त्याने हे कंदील बनवलेत. स्वस्त, मस्त आणि खिशाला परवडणारे कंदील असल्याने अनेकांकडून अभिषेककडे कंदिलांची मागणी होतीये. खेड रत्नागिरीमध्ये माझं इको फ्रेंडली आकाशकंदीलचं आणि छोटे कंदीलचं मी बिझनेस करतो छोटा. माझं आता हे 2रं वर्ष आहे. मी मार्केटमध्ये पण देतो आणि घरगुतीला पण मोस्टली देतो. मंडळासाठी पण करतो मी मोठे कंदील आणि लोकांना परवडेल असं इको फ्रेंडली कंदील मी प्रोव्हाइड करतो. तर माझे 6 कंदील गेलेत मोठेमध्ये आणि छोट्यामध्ये माझे 100 कंदील जातात दरवर्षी. माझ्या आत्तापर्यंत छोटे कंदील 500 ते 1000पर्यंत जातात मार्केटमध्ये. आणि मी इको फ्रेंडली मोस्टली तुम्हाला सांगेन घ्यायला. चायना कंदील घेण्यापेक्षा हे पर्यावरणासाठी पण हानिकारक असतात. आपले कोकणातले मोस्टली कंदील बांबू आणि पताका वेपरमध्ये असतात. मी सगळ्यांना विनंती करेन की इको फ्रेंडली आकाशकंदील. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी आणि मोत्याचे कलात्मक तसेच आकर्षक हॉलमार्क HUID अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहेत ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट योजना. 15 ऑक्टोबर 2023 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 20,000 रुपयांच्या सोने आणि चांदीच्या रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर इतर विजेत्यांसाठी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC सह 55 आकर्षक भेट वस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर. तर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. राज्यात आज अनेक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सगळीकडे शांततेत मतदान झाल्याचं पाहायला मिळालं. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हुमरमळा गावातून भलताच प्रकार समोर आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील हुमरमळा ग्रामपंचायतसाठी रस्सीखेच सुरू आहे. मात्र मतदान बूथवर लिंबू ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. लिंबांना टाचण्या टोचून बूथ समोर टाकल्याचं उघड झालंय. या लिंबू प्रकाराने उमेदवारांसह नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. असे अघोरी प्रकार करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असं सांगत सर्वच उमेदवार एकवटलेत. असा प्रकार होणे हे दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया देखील उमटत आहे. आता या लिंबू प्रकरणानं एकच खळबळ माजली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निवडणुकांमध्ये सर्रास असे प्रकार घडत असल्याचं समोर येत आहे. हुमरमळा ग्रामपंचायत सरपंच पदासाठी पालवाड नावाचे 5 उमेदवार उभे आहेत. गेली 10 वर्ष ही ग्रामपंचायत आमदार वैभव नाईक यांच्या ताब्यात असून ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी भाजप मैदानात उतरलाय. सध्या तरी इतर सर्व पॅनलने ग्रामविकास पॅनल म्हटलं असलं तरी उद्धव ठाकरे सेना विरुद्ध भाजप अशी खरी लढत या ग्रामपंचायतमध्ये पाहायला मिळते. मात्र या लिंबूच्या प्रकारानं उमेदवारांसह मतदारांमध्ये देखील खळबळ उडाली आहे. लिंबू टिंबू हा दहशत पसरवण्याचा एक
प्रकार आहे आणि आता लोक त्याला थोडंसं कमी प्रमाणात बघताय, त्याची दहशत थोडीशी कमी झालेली आहे. 3-4 इलेक्शनला हा अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे लोकांना दहशत पसरवण्याचा प्रकार झालेला होता आणि त्याच्यावर लोकांनी आता मात केलेली आहे. आज हा प्रकार आमच्या मुख्य रस्ता उमरमाळा गावामध्ये जाणारा आणि वरचीवाडीच्या रस्त्यावर सुद्धा हा प्रकार झाला. तसं आमच्या उमरमाळा डिगसच्या सीमेवरती पण काल संध्याकाळी कोंबे किंवा नारळाचा प्रकार झालेला आहे. आज मला असं वाटतं की प्रत्येक समाजातला प्रत्येक नागरिक हा सुजाण आहे, समंजस आहे. तो स्वतःच्या कुठल्याही प्रभावाखाली बळी न येता किंवा कुठल्याही गोष्टींच्या दहशतीखाली, दबावाखाली न जाता आज गावातला प्रत्येक नागरिक हा एज्युकेटेड झालेला आहे आणि त्याच्यामुळे अशा लिंबू-टिंबूंना बळी पडून तर मला नाही वाटत की कोणी मतदान करेल. आज प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की गावचा विकास कोण करू शकतो, कशा पद्धतीने गावचा विकास होतो हे आज नागरिक जाणतात. त्याच्यामुळे ह्या कुठल्याही गोष्टींना नागरिक बळी पडणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. हा मला असं वाटतं की व्यक्तिसापेक्ष विषय आहे. जशा व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, त्याच्यामुळे हा व्यक्तिसापेक्ष आहे. एखाद्याने असा प्रकार केला म्हणजे प्रत्येक मतदार किंवा प्रत्येक उमेदवार असा प्रकार करतोच असं नाही. रत्नागिरी शहरातील जयस्तंभ येथील शेअर रिक्षा थांबा मंजुरी श्रेयवादातून शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुखांनी केलेल्या टीकेला मनसेनं आता चोख प्रत्युत्तर दिलंय. शनिवारी सायंकाळी मनसे पदाधिकारी आणि रिक्षा चालकांच्या उपस्थितीत फटाके फोडून जयस्तंभ येथे शेअर रिक्षा थांब्याचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी मनसे शहराध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले. तत्परता जनतेच्या इतर समस्यांवेळी दाखवली तर बरं होईल. काही दिवसांपूर्वी एका शेअर रिक्षा चालकास मारहाण झाली, त्याला जिल्हा रुग्णालयात जागा मिळत नव्हती. पोलीस तक्रारीसंदर्भात सहकार्य करत नव्हते, तेव्हा त्यांच्या पाठी मनसे पदाधिकारीच उभे होते. हे शहर प्रमुख महाशय त्यावेळी कुठे होते असा सवाल कुलकर्णी यांनी उपस्थित केलाय. तर नवऱ्याने आधी बोहल्यावर चढण्याची तयारी दाखवली पाहिजे, नाहीतर लग्न कसं होणार. त्यांनी सांगितलं पाहिजे मला खासदारकीला उभं राहायचंय, मग आम्ही सर्वजण त्यांच्या बरोबर उभं राहू असं म्हणत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्याबद्दल सूचक वक्तव्य केलंय. पाहुयात काय म्हणालेत मंत्री केसरकर. हे बघा, नवऱ्याने आधी बोहल्यावर चढण्याची तयारी दाखवली पाहिजे, नाहीतर लग्न कसं होणार सांगा. त्यांनी एकदा डिक्लेअर तरी करावं की मी खासदाराला उभं राहायचं आहे, मग आम्ही सगळेजण बरोबर उभे राहू. परंतु ते अजून डिक्लेअरच करत नाही. मी तुम्हाला असं सांगतो की हा निर्णय कोणी घ्यायचा आहे, उमेदवारांनी घ्यायचा. उमेदवारांनी निर्णय तरी घेऊन देईल आणि मग आमचा रोल तयार होतो, बरोबर. त्याच्यानंतर मग सेना भाजपची एकत्र बैठक होईल, ती सीट कोणाला सोडायची याच्यावर निर्णय होईल आणि समजा ती शिवसेनेला सुटली तर आम्ही एकमताने, मी सिंधुदुर्गमधला आहे, उदय सामंत साहेब रत्नागिरीतले आहे आणि आम्ही सगळे मिळून भाजपच्या लोकांना सुद्धा सांगू आणि मग शिवसेनेचा धनुष्यबाण जोरात इथं सुटेल. किरण भैया मूळचे आहेत सिंधुदुर्गचे, त्यांचं कार्यक्षेत्र आहे रत्नागिरी. ज्यावेळेला दोन्हीकडचे असतात त्यावेळेला लोक इझिली ॲक्सेप्ट करतात. दोन्ही जिल्ह्यातून प्रतिसाद मिळणार उघड आहे. मोठ्या मताधिक्याने निवडून बघा, आमच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणावर कोणी उभा राहिला तरी तो प्रचंड बहुमताने निवडून येणार ही वस्तुस्थिती आहे. कारण भाजप आणि शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची अभेद्य अशी जी मूठ आहे ना, एकंदर 45पेक्षा जास्त खासदार हे महाराष्ट्रातले. टीका करणारे टीका करत असतात, मात्र आम्हाला दोन्ही बाजूंमध्ये समतोल ठेवावा लागतो. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत असताना महागाई सुद्धा होता कामा नये. त्यात समतोल राखण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. नाही, टीका करणारे टीका काही करतात. आम्हाला दोन्ही बॅलन्स करायला लागतं. शेतकऱ्याला सुद्धा चांगला रेट मिळाला पाहिजे आणि त्याच्याबरोबर महागाई सुद्धा होता कामा नये आणि तो बॅलन्स करण्याचा नेहमी शासन प्रयत्न करत असतं आणि त्याच्यासाठी कांद्याची खरेदी सुद्धा करत असतं आणि त्याच्यामुळे कांद्याला स्थिरता मिळावी अशी अपेक्षा असते. कांद्याला एकरी अनुदान देणारं महाराष्ट्र राज्य एकमेव राज्य आहे आणि तसं ते अनुदान आम्ही सर्व शेतकऱ्यांना दिलेलं आहे आणि देण्याची प्रक्रिया सुद्धा आता प्रगतीपथावर आहे. मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा आणि आकांक्षा असण्यामध्ये काही चुकीचं नाही, परंतु एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाणार आहे. अजितदादांचं वय लहान आहे, त्यांच्या पुढच्या काळात ही संधी मिळू शकते असं मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा आणि आकांक्षा कोणाला असण्यामध्ये काहीच चूक नाही, परंतु शेवटी आज एकनाथ शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री आहेत आणि निवडणूक ही त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि अजितदादांचं वय लहान आहे, त्यांना पुढच्या काळात कधी संधी मिळू शकते, हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तसं म्हणण्यामध्ये काही चूक आहे असं मला वाटतं.
मुंबई बांद्रा येथून आलेल्या व्यक्तीचा खेड येथील लॉजमध्ये मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लॉजमधील मुलगा चेकआउट संबंधी रूमचे दार वाजवण्यासाठी गेला होता. त्यावेळी यातून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळी हा सर्व धक्कादायक प्रकार समोर आलाय. अनिल धोंडीराम सोनावणे वय वर्ष 51 असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुंबईतून खेड येथे आलेल्या इसमाचा लॉजमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनिल धोंडीराम सोनावणे असे त्या व्यक्तीचे नाव असून हृदयविकाराच्या झटक्यानं सोनावणे यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. सोनावणे यांना खेड कळबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. हृदयविकाराच्या झटक्याने सोनावणे यांचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालंय. अनिल धोंडीराम सोनावणे हे अविवाहित होते. फ्लॅट आणि जागा खरेदी विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता. याच माध्यमातून ते त्यांच्या कामासाठी खेड येथे आले होते. तसेच श्रीदेवी काळकाईच्या दर्शनासाठी ते इकडे येत असत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. खेड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास खेड पोलीस करत आहेत. महाड तालुक्यातील नरवण येथे एका 55 वर्षीय इसमाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. नामदेव दाजी जाधव असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून ही व्यक्ती शिरगाव आदिवासी वाडी येथे सध्या वास्तव्यास होती. नरवण येथील झापरीच्या माळावर मनोहर शिरशिवकर यांच्या जागेतील ऐरणीच्या झाडाला दोरीच्या साह्याने इसमानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून महाड तालुका पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. हा मृतदेह महाड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आई तुझे देऊळ फेम महाराष्ट्र भूषण सचिन ठाकूर यांची मारुती सिलेरो गाडी अज्ञात इसमानं एका वर्षात सलग 2 वेळा त्यांच्या घराशेजारी पार्किंगमध्ये जाळली होती. जानेवारी महिन्यात जेव्हा पहिल्यांदा गाडी जाळली गेली तेव्हा शॉर्ट सर्किटमुळे गाडी जळाली असा प्राथमिक अंदाज न्हावा पोलीस ठाणे अधिकारी यांनी व्यक्त केला होता. परंतु त्याच वर्षी दुसऱ्यांदा ऑगस्ट महिन्यात सचिन ठाकूर यांची गाडी जाळण्यात आली. त्यामुळे सचिन ठाकूर यांना मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वाढते गुन्हेगारीचे प्रमाण बघता नावाशेवा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले. हा गुन्हा राजकीय द्वेष मनात ठेवून करण्यात आला, पण हा गुन्हा कोणाच्या सांगण्यावरून केला गेलाय हे अजून निष्पन्न झालेलं नाही. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून या गुन्ह्यामागील प्रमुख सूत्रधार कोण हे लवकरच न्यायालय समोर आणणार आहे. HP बुटालाइन सर्व्हिसेस घेऊन आले सणांनिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर. ऑनलाईन रेट आपल्यासाठी थेट. फ्रीज, TV, AC, वॉशिंग मशीन व फर्निचरवरती मिळवा भरघोस सूट व जादा वॉरंटी ऑफर फक्त मर्यादित कालावधीपर्यंत. तसेच ग्राहकांसाठी बजाज फायनान्स कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आमच्याकडे उपलब्ध. आता सणांचा आनंद द्विगुणित करा आणि आजच भेट द्या आपल्या HP बुटालाइन सर्व्हिसेसच्या जवळच्या दालनात. आमचा पत्ता साहिल पॅराडाईज, अमूल आईस्क्रीमच्या बाजूला, गिमवणे दापोली. फाटक कॅपिटल, राधाकृष्ण मंदिर समोर, फॅमिली मॉल दापोली आणि हॉटेल सवेरा शेजारी, कोष्टीआळी खेड. नवी मुंबई पोलीस दलाच्या वतीने नवी मुंबई पोलीसकृत जल्लोष वर्दीतल्या दर्दीचा पोलिसांचा दिवाळी मेळावा आयोजित करण्यात आला होता. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात पोलिसांना विरंगुळा मिळावा म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 100 पेक्षा अधिक पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांनी सहभाग घेतला होता. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांतील लोकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं, असे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी म्हटलंय. यावेळी पोलीस आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांनी नृत्य आणि गायन स्पर्धेत सहभाग घेतला. या सोहळ्यासाठी अभिनेता स्वप्नील जोशी हे देखील उपस्थित होते. नमस्कार. नवी मुंबई पोलीसकृत जल्लोष. पोलीस आपल्या आयुष्यात रोजच जल्लोष आणत असतात, कारण ते काम करतात म्हणून आपण सगळे सुखा समाधानाने आणि जल्लोषात राहू शकतो. पण पोलिसांनी पोलिसांसाठी आयोजित केलेला कार्यक्रम, नवी मुंबई पोलिसांचं, भारंबे सरांचं, त्यांच्या संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन. इतक्या सुंदर आयोजनाबद्दल 100 पेक्षा जास्त पोलीस बांधवांनी, मित्रांनी, मैत्रिणींनी याच्यात भाग घेतला.
आणि नृत्यापासून ते इतर कला फॉर्म्सपर्यंत सगळं सादर केलं. खूप थक्क करणार होतं, कमाल होतं. म्हणजे सूत्रसंचलनापासून सगळं पोलीस मित्रमैत्रिणींनी केलं. फार कमालीची आणि फार भारी गोष्ट आहे. असे कार्यक्रम झाले की मला असं वाटतं की इट्स काइंड ऑफ अ थेरपी, डिस्ट्रेसिंग आहे. आणि कलाकार म्हणून मला इथे येता आलं. थोडासा का होईना पण त्यांच्याबरोबर वेळ घालवता आला आणि त्यांची एक वेगळी बाजू मी बघू शकलो. याचा मला फार आनंद आहे. आणि मी आता सरांकडे वशिला लावलाय. सरांना असं म्हटलं की पुढच्या वर्षी मला जरा डान्स बिन्स मध्ये घेता आलं तर बघा, असं एक एंट्री करता आलं तर मला सर म्हणले की मी बघतो, माझी आहे ओळख म्हणून. तर मोस्टली पुढच्या वर्षी कार्यक्रमात मी नाचायला येईन असं मला वाटतंय. बघूया, आशा करूया आपण. जल्लोष 2023 हा नवी मुंबई पोलिसांनी केलेला कार्यक्रम आहे. यामध्ये जवळजवळ 80 ते 100 पोलीस कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबियांनी भाग घेतला. प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यामध्ये जे सुप्त गुण असतात, जी कला असते, ती त्यांना प्रदर्शित करण्याची आज इथे संधी आम्ही उपलब्ध करून दिली. डिव्हायनर प्रोडक्शन्सच्या मदतीने सदाफुले दंपतींनी ह्याचं डिरेक्शन केलं आणि आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये जे कलागुण आहेत ते निखारून आणलेत आणि त्याचं हे स्टेज डेमॉन्स्ट्रेशन आज या ठिकाणी झालं. अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही पूर्ण वर्षभर राबवणार आहोत नवी मुंबईमध्ये, जेणेकरून पोलिसांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्या विशेष करून कलांचा आणि स्पोर्ट्स आणि इतरही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्हावी, यासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम आता आजपासून सुरू करत आहोत. स्वप्नील एवढ्या ट्रॅफिक मधून या ठिकाणी अनेक तासांचा प्रवास करून या ठिकाणी आला, त्याबद्दल स्वप्नीलचे अगदी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. घरडा फाउंडेशनचे बाई रतनबाई घरडा हॉस्पिटल आणि श्री कच्छ गुजरात सनातन समाज खेड यांच्या संयुक्त विद्यमाने खेडमधील पाटीदार भवन राधाकृष्ण मंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. या शिबिरामध्ये स्त्रियांचे आजार, मोफत ECG मशीनद्वारे साखर तपासणी, उच्च रक्तदाब, कामनाक घसा तपासणी, मधुमेह आदी तपासण्या करण्यात आल्या. तसेच गेल्या 3 वर्षांपासून विविध 36 शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नेत्र तपासणी आणि विविध आजारांवर उपचार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात स्थानिकांनी या शिबिराचा लाभ घेऊन आजाराचे निदान करून उपचार घेतले. या आरोग्य तपासणी शिबिराला स्थानिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला आहे. तर युवा संघाच्या नेतृत्वाअंतर्गत आजचा मोफत आरोग्य तपासणी शिबिरचं काम चालू आहे, ज्यात स्त्रियांचे आजार व इतर जनरल आजार ह्याचं तपासणी होत आहे. तर असा हा कॅम्प आज चालू आहे. पण आमचे समाजाचे माजी अध्यक्ष श्री नरसिंहभाई पटेल यांच्या विचारांच्या अंतर्गत, म्हणजे विचारांना घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. तर आमचं हे समाजसेवा 2017 पासून चालू आहे. सतत असे आरोग्य तपासणी शिबिर किंवा नेत्र तपासणी शिबिर हे कॅम्प आम्ही वारंवार घेत असतो. तर श्री लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल, डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांची संस्था, तर हे आणि आमचं सनातन समाज खेड, कच्छ गुजरात सनातन समाज खेड यांच्या संयुक्त विद्यमानाने 2017, 18 व 19 असे 3 वर्षात 36 कॅम्प नेत्र तपासणी शिबिराचे झाले, ज्यामध्ये मोतीबिंदू ऑपरेशन पूर्णपणे ह्या दोन्ही संस्थेच्या अंतर्गत पूर्णपणे मोफत ऑपरेशन करण्यात आलं. याचा लाभ साधारण 212 पेशंटना लाभ झाला, ज्याची 212 ऑपरेशन झाली. जे पेशंट पूर्णपणे खेड पासून ते पनवेलपर्यंतचा प्रवास, तिथे ऑपरेशन, 2 दिवसाचं राहणं आणि परत त्यांना खेडपर्यंत पोच करणं, ह्या 2 संस्थेअंतर्गत कार्य करण्यात आलेला आहे. आणि आजचा हा कॅम्प श्री रतनबाई घरडा हॉस्पिटल लोटे आणि कच्छ गुजरात सनातन समाज खेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आज हा करण्यात आलेला आहे. तरी असा आमच्या समाजाअंतर्गत समाज जनतेना लाभ व्हावा यासाठी वारंवार आमचा समाज कार्य करीत असतं. तर ह्याचा लोकांनी लाभ घ्यावा ही आमच्या समाजाकडनं विशेष विनंती आहे. तर आज मी श्री मनोज भोसले व प्रकाश जंगम कोकण माझा कोकण
न्यूज चॅनलचे प्रतिनिधी उपलब्ध आहेत, ज्यांनी आम्हाला मोटिवेट केलं म्हणजे ह्या कार्यासाठी, तरी आम्ही ह्या चॅनलचे पण आभार मानित आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.